एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 8,190 झाली, तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? तर बघा मित्रांनो, SRPFला विचारलेला हा प्रश्न आहे. त्याला सोडवायचं कसं पाहूया. 5% वाढ म्हणजेच किती होते? 105 आणि 105 नेहमी कितीवर असते? 100वर असते. आता ही जी संख्या आहे ही काय आहे? 5% वाढ होऊन झालेली आहे. मग काय करायचं? याचा करायचं व्यस्त. 100 वरती जातात, 105 खाली येणार आणि गुणाकारामध्ये ही संख्या घ्यायची, 8,190. आता करायचं काय? बघा, या ठिकाणी एक स्थानी 5 आहे, या ठिकाणी एक स्थानी 0 आहे. म्हणजे या दोन्ही संख्येला 5 न भाग जातो. म्हणजे 5 1 5 5 दोन्ही 10, 5 1 5 5 1 5 उरले किती? 3. 5 5 25 5 6 30 उरला 1. 5 3 15 उरले 4. 5 8 40. आता परत या आणि या संख्येला कुठल्याही एका संख्येने भाग जाते, तर 3 न भाग देऊ. 3 7 21. 3 5 15 उरला 1. 3 4 12 उरला 1. 3 6 18. आता या ठिकाणी 7 उरले, त्या ठिकाणी 546 उरले. परत 7 1 7 7 7 49. या ठिकाणी किती उरले? 5 उरले. 7 8 56. म्हणजे गुणाकारात 100 आणि या ठिकाणी किती? 78. मग 100 गुणिले 78 केलं तर हे 78 जशाल तसे 78 वर 2 शून्य जर दिले तर किती येतं उत्तर? 7,800. पर्याय क्रमांक 2 हेच आहे आपलं फायनल उत्तर.